तरी आम्ही आज बिदरला जाण्यासाठी निघालो आहे। गाडीची तयारी झालेली आहे, निघण्याच्या तयारीत आहे आम्ही। आता आम्ही निघालो आहे, मेन रोडवरती आलो आहे आणि ही ट्रिप आहे 110 किलोमीटरची। बिदर आहे 110 किलोमीटर, त्यामुळे थोडा रोड मध्ये खड्डे आलेले आहेत। बाकी सर्व चांगला रोड आहे, तुम्ही पाहू शकता। ग्रीनरी खूप चांगली आहे आणि हिवाळा असल्यामुळे थंडी पण खूप आहे। तुम्ही पाहू शकता आता आम्ही पोहोचलो आहे CNG पंपावरती आणि गर्दी पाहू शकता, खूप आहे गर्दी। 20 मिनिटानंतर आता आपला नंबर आलेला आहे CNG भरण्यासाठी। आपली गाडी आता CNG भरण्यासाठी लावत आहे। आता आपण CNG भरण्यासाठी गाडी लावली आहे, CNG फिलअप करत आहे। तुम्ही CNG पंप पाहू शकता, महानगरचा CNG पंप आहे हा। आता आपण CNG फिलअप करून निघालो आहे। आपल्या गाडीमध्ये गॅस बसला आहे 9 किलो। आता कुठले तरी छोटंसं हॉटेल बघून चहा घेणार आहे, थंडी खूप वाढली आहे। आम्ही आता एक छोटंसं हॉटेल बघून थांबलो आहे चहा घेण्यासाठी। तुम्ही पाहू शकता एकदम हायवे टच हॉटेल आहे। हॉटेलचं नाव आहे महाराष्ट्र टी हाऊस। यामध्ये गुळाचा चहा पण भेटतो। आता आम्ही तोच गुळाचा चहा ट्राय करणार आहे। छोटंसं हॉटेल आहे, एकदम सर्व काही भेटून जाईल, बिस्किट चॉकलेट्स वगैरे। आता मी चहा घेऊन निघालो आहे आणि तुम्ही हायवे पाहू शकता, एकदम कडक कंडिशन मध्ये हायवे आहे आणि एकदम मस्त वातावरण आहे। त्यामुळे गाडी चालवायला पण खूप मजा येत आहे। आणि आता आम्ही पोहोचलो आहे औरादमध्ये। मी रोडची कंडिशन एकदम पाहू शकता, एकदम मस्त आहे आणि गाडी चालवण्यासाठी पण खूप मजा येत आहे। साईडला पाहिलं तर एकदम ग्रीनरी वातावरण झालेलं आहे। औराद मध्ये छोटे छोटे कॉम्प्लेक्स पण बांधण्यात आलेले आहेत। औरादमध्ये, औराद एक तालुका आहे, तालुका प्लेस आणि कर्नाटक बाउंड्री आहे औराद। छोटे छोटे खड्डे आहेत तसे रोडवरती, सिंगल रोड आहे, डिवायडर आहे मध्ये। ही आहे औराद सिटी, एकदम मस्त। आणि च्या पुढे 3 किलोमीटर गेलं तर आपल्याला कर्नाटक बाउंड्री लागते। तर आपण आलेलो आहे कर्नाटक बाउंड्री जवळ। तर तुम्ही पाहू शकता आम्ही कर्नाटकमध्ये एंट्री करत आहे आणि तो चेक पोस्ट आहे पोलिसांचा। थोडी गाडीची चेकिंग केली जाते या ठिकाणी। आम्ही चेकिंग वगैरे केली गाडीची, त्यांनी नंबर वगैरे नोट केलेला आहे आपल्या गाडीचा। आणि कर्नाटकमध्ये एंट्री करताच तुम्ही पाहू शकता रोड एकदम मस्त आणि क्लीन आणि स्ट्रेट रोड आहे आणि डांबरीचा रोड आहे, त्यामुळे गाडी चालवण्यासाठी खूप मस्त वाटते। एकदम ग्रीनरी आहे। कर्नाटकमध्ये रोड खूप चांगले आहेत। आता आम्ही आलो एक छोटंसं भातांब्रा म्हणून गाव आहे आणि इथं नाश्ता खूप छान मिळतो। आम्ही आता नाश्ता करणार आहे लाईट। त्यानंतर इथून पुढचा प्रवास करणार आहे। हॉटेलचं नाव आहे प्रिन्स हॉटेल। या हॉटेलवरती आम्ही नाश्ता करणार आहे। नाश्ता करून आम्ही पुढे निघणार आहे। आता जस्टच आमचा नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता करून आम्ही पुढे निघालो आहे। भातांब्रा गावाला आम्ही सोडतोय आता आणि त्याच्या पुढे निघतोय। आणि तुम्ही पाहू शकता छोटे छोटे घर आहेत तिथं साईडला। ब्रेकर खूप आहे तिथं, एकाच ठिकाणी 2-2 ब्रेकर घेतले आहे तिथं।
आणि पुढे इथनं बिदर राहिलेलं आहे 60 किलोमीटर. तर तुम्ही रोड पाहू शकता. रोड स्टार्टपासून एंडपर्यंत खूप छान आहे. आणि कर्नाटकमध्ये जास्ती करून डांबरीचेच रोड आहेत, सिमेंटचे खूप कमी प्रमाणात आहेत. आम्ही आता आय थिंक जवळजवळ आलो भालकीच्या. भालकीतून 1 ते 2 किलोमीटरवरती आहे. आणि बिदर राहिला आहे 30 किलोमीटर. त्यामुळे आम्ही आता खूप जवळ आलो आहे बिदरच्या. पाहू शकता टर्न आहे इथं. आणि ही भालकी शहर आहे. शहरामध्ये डिवायडर कंपल्सरी आहेत कर्नाटकमध्ये. आणि सिंगल रोड आहे. पेट्रोल पंप पण आहे पेट्रोल भरण्यासाठी साईडला. आणि असं काही नजारा आहे भालकी शहराचा, तुम्ही पाहू शकता. फर्स्ट टाइम आपल्याला कर्नाटकमध्ये सिमेंटचा रोड लागलेला आहे. हा रोड आहे 10 ते 15 किलोमीटरवरती. आणि इथनं बिदर खूप जवळ आता राहिलेलं आहे. आपण बिदरचं शूट नेक्स्ट ब्लॉगमध्ये करूयात. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तरी आपण सर्वांनी प्लीज सपोर्ट करा.